सध्या सोनं इतकं महाग झालं आहे की ते प्रत्येकाला खरेदी करणं शक्य होत नाही. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. 21 नोव्हेंबर गुरुवारी वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे. आपल्याला या दिवशी जरी सोनं खरेदी करणं शक्य झालं नाही तरी देखील आपण ही 2 रुपयांची वस्तू खरेदी नक्की करू शकतो. गुरुपुष्यामृत योगाला अमृत योग असंही म्हटले जाते. गुरुवारी पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग तयार झाला की गुरुपुष्यामृत योग तयार होतो. यंदा हा योग गुरुवारी 21 नोव्हेंबर या दिवशी आहे. जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग असं देखील म्हणतात. पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटले जाते. ह्या नक्षत्रात केलेले कोणतेही कार्य नेहमी शुभ असते आणि म्हणूनच या दिवशी काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि जीवनात सुख समृद्धीही निर्माण होते. म्हणूनच या दिवशी आपल्याला शक्य होतील तेवढी माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय देखील करायचे आहेत. आपल्याला माता लक्ष्मीला अखंड आपल्या घरात वास करण्यासाठी, स्थिर ठेवण्यासाठी गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ योग मानला जातो आणि हा योग ह्या वर्षातील शेवटचा योग असल्यामुळे आपण या दिवशी अवश्य या गोष्टी करायच्या आहे. गुरुपुष्यामृत योगावर आपण सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं. सोने, चांदी खरेदी करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. असं म्हणतात, या दिवशी जर का तुम्ही सोनं खरेदी केलं तर ते सोनं कधीही आयुष्यात मोडण्याची वेळ येत नाही. परंतु आपल्या सर्वांनाच सोने खरेदी करणं शक्य होत नाही. मग आपण सोन्याही पेक्षा मौल्यवान वस्तू, अगदी 2 ते 5 रुपयांना मिळणारी मौल्यवान वस्तू या दिवशी खरेदी करून आणू शकतो आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकतो. या दिवशी आपण त्याचप्रमाणे नवीन वस्तूंची खरेदी करू शकतो, नवीन घराची खरेदी करू शकतो, नवीन व्यवसायाला सुरुवात करू शकतो. त्याचप्रमाणे गुरुपुष्य योगाच्या दिवशी गाईला गूळ खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी चांदीचा चौरस खरेदी करून पूजा करावी. असे केल्याने देखील आपले आर्थिक संकटे दूर होतात आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होत जाते. तर पहा, आपल्याला या दिवशी सोने जरी खरेदी करणं शक्य नसेल तर आपण या वस्तू या दिवशी आवर्जून खरेदी करायच्या आहे. आता ज्यांना पैशाच्या समस्या असतील, आर्थिक अडचणी असतील, त्यांनी या दिवशी जर का त्यांच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर श्रीयंत्र अवश्य खरेदी करावं. बघा, आपण प्रत्येक सणाला, दिवाळीला, बड्डेला, लग्न कार्यात आपण कपडे खरेदी करत असतो. अगदी त्या कपड्यांच्या भावामध्ये आपल्याला श्रीयंत्र मिळतं. आपण ते श्रीयंत्र आणून त्याची स्थापना घरात करायची आहे आणि प्रत्येक विशिष्ट दिवशी, शुभ दिवशी त्यावर कुंकुमार्चन सेवा करायची आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते. माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही कुठे जात नाही. जर का आपल्याला पैशाच्या समस्या असतील तर आपल्या घरात पैसा हा टिकायला चालू होतो, पैशाची आवक यायला चालू होते. त्यामुळे आपण या गुरुपुष्यामृत योगावर अवश्य श्रीयंत्राचं खरेदी करायची आहे. तर बघा, आपल्याला सोन्याही पेक्षा कोणत्या मौल्यवान वस्तू या दिवशी खरेदी करून घरी आणायच्या आहे. तर त्यात सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कवड्या. मग ह्या कवड्या तुम्ही पांढऱ्या किंवा पिवळ्या कोणत्याही कवड्या या दिवशी खरेदी करून तुम्ही आणू शकतात. या दिवशी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण शुभ मुहूर्तावर या वस्तू खरेदी करून आणू शकतात. पिवळी कवडी आणि पांढरी कवडी अगदी 2 ते 5 रुपयांना तुम्हाला मिळते. तुम्ही 5 कवड्या किंवा 7 कवड्या या दिवशी खरेदी करून आणू शकतात. कवड्या खरेदी करून आणल्यानंतर त्यांना सर्वात अगोदर स्वच्छ पाण्याने, गंगाजलाने अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यांना स्वच्छ कपड्याने पुसून एका डिशमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे, यावर ह्या कवड्या ठेवायच्या आणि या कवड्यांवर तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता, फूल, धूप, दीप दाखवून पूजा करून घ्यायची आहे. तर बघा, 21 नोव्हेंबरच्या दिवशी
गुरुवारी गुरुपुष्पामृताचा जो मुहूर्त आहे हा मुहूर्त सकाळी 6 वाजेपासून 6:52 ते दुपारी 3:34 असणार आहे. तुम्ही या वेळेमध्ये या वस्तू खरेदी करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल, इतर वस्तू खरेदी करायच्या असतील तर ह्या वस्तू देखील तुम्ही दुपारी 3:34 खरेदी करायच्या आहेत. यानंतर दुसरी वस्तू म्हणजे माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय असणारी वस्तू म्हणजे हळद. तुम्ही 2 ते 5 रुपयांची हळद विकत आणायची आहे आणि त्याची देखील पूजा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये करायची आहे. त्यानंतर ही हळद तुम्ही तुमच्या पूजेसाठी वापरू शकतात. तिसरी वस्तू म्हणजे हरभऱ्याची डाळ. या दिवशी तुम्ही तुमच्या घरात चण्याची म्हणजेच हरभऱ्याची डाळ जरी असेल तरी देखील तुम्हाला थोडीशी का होईना पूजेपुरती तुम्हाला चणा डाळ खरेदी करून आणायची आहे. तुमच्याकडे हळद जरी असेल तरी देखील पूजेपुरती तुम्ही 2-5 रुपयांची हळद विकत आणायची आहे आणि तुम्हाला ह्या 3 वस्तूंची पूजा तुमच्या देवघरामध्ये करायची आहे. पहा, चण्याची डाळ, हळद आणि कवड्या तुम्हाला विकत आणायच्या आहे. जर का तुमच्याकडे कवड्या असतील तर तुम्ही अगोदरच्या कवड्या त्या घेऊन तुम्ही त्या कवड्यांवर गंगाजलाने अभिषेक घालून त्याची पूजा तुम्हाला तुमच्या देवघरात या दिवशी करायची आहे. या वस्तू जर का आपण या दिवशी आणून आपल्या घरात पूजा केली तर यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या ह्या वस्तू असल्यामुळे याची पूजा आपण या दिवशी करायची आहे. त्यानंतर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा तुम्ही 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा तुम्ही जप करू शकतात. त्यानंतर तुम्ही लक्ष्मी अष्टक 1 वेळा, 11 वेळा पठण करायचं आहे. कनकधारा स्तोत्राचं तुम्हाला 1 वेळा किंवा 11 वेळा किंवा 21 वेळा तुम्ही पठण करू शकतात. तर ह्या वस्तूंची पूजा केल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीच्या सेवा देखील ह्या करायच्या आहे. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला आवर्जून माता लक्ष्मीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. ह्या दिव्यामध्ये तुम्हाला 1 कापराची वडी, 1 लवंग, 1 हिरवी विलायची तुम्हाला टाकायची आहे. चिमूटभर हळद तुम्ही टाकू शकतात. दिवा प्रज्वलित केल्यावर दिव्याखाली तुम्हाला आसन द्यायचं आहे. तुम्ही एका प्लेटमध्ये थोड्याशा तांदूळ ठेवून त्यावर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकतात. त्याचप्रमाणे या दिवशी सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरट्यावर हळदीचं लेपन अवश्य करायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते, आपल्या घरात लक्ष्मी वास करते, आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करते. त्याचप्रमाणे आपल्या घराच्या बाहेर तुम्ही सकाळी दरवाजा स्वच्छ केल्यावर तुम्ही थोड्याशा पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर, थोडीशी हळद, थोडासा लिंबाचा रस टाकून याने तुम्ही तुमचा मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे. घराच्या बाहेर तुम्ही ह्या पाण्याने सडा घालू शकतात किंवा तुम्ही हे पाणी तुमच्या घराच्या बाहेर घरात सर्वत्र स्प्रिंकल करू शकतात. यामुळे घरात असणारी निगेटिव्ह ऊर्जा निघून जाईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरात वास करेल. घरातली अलक्ष्मी निघून जाईल आणि घरात लक्ष्मीचा वास हा अखंड राहील. तर या बेसिक गोष्टी तुम्हाला ह्या दिवशी आवर्जून करायच्या आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री महालक्ष्मी नमः नक्की लिहा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.